नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण योजना या संदर्भाने काही दिवसापूर्वी मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला संबोधन केलेलं होतं। त्या भाषणामध्ये त्यांनी काय म्हणलं होतं ते आता आपण पाहणार आहोत। असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल। जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते, मेडिकल इंजिनिअरिंग सहित, अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित। याबद्दल आभार, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत। 4 वेळेला मला त्यासाठी कॉलेजने, विद्यापीठाने बाहेर काढलं, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे। ते रात्री 2 वाजता मला हे सांगतात। तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे। त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही। निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक जेवढे 642 कोर्सेस आहेत, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती, म्हणजे त्यात BCS वगैरे ते पण आपण वाढवतो आता। अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानुसार राज्यातील मुलींना यापुढे म्हणजेच या वर्षीपासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही अशी त्यांनी माहिती आपल्या भाषणामध्ये दिलेली होती। परंतु यासाठी कोणत्या मुली पात्र असतील आणि कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, जेणेकरून जर हा नियम यावर्षी म्हणजेच जून 2024 पासून लागू झाला तर तुम्हाला या नियमाचा फायदा घेता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पात्रता पाहिली तर महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग अशा कुठल्याही कोर्सला 1ही रुपया फी भरावी लागणार नाही। महाराष्ट्रातल्या मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही। मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अशा 800 कोर्सेसला फी भरावे लागणार नाही। कुटुंबाचे जर वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तर या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल। त्यासोबतच आणखी एक गोष्ट, जे विद्यार्थी महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत, म्हणजेच ज्या पालकांकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, अशाच मुली या योजनेसाठी पात्र असतील। त्यानंतर जर आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंटची यादी पाहिली तर यामध्ये आपल्याला आधार कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांची गरज पडेल। त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की ज्या मुलींनी यापूर्वी ॲडमिशन घेतलेला आहे, जर ही योजना यावर्षी लागू झाली तर त्या मुलींना देखील या योजनेचा लाभ मिळेल का? तर ज्याही मुलींनी यापूर्वी ॲडमिशन घेतलेला आहे व पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा मुलींना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो। ही योजना यावर्षी जून 2024 पासून लागू होण्याची शक्यता आहे, परंतु या संदर्भाने अद्यापही कोणतंही ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा GR आलेला नाही। GR आल्यानंतरच आपल्याला क्लिअर होईल की कोणत्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। GR आल्यानंतर तुम्हाला आपल्या याच YouTube चॅनलवर त्या संदर्भाने माहिती दिली जाईल। त्यामुळे जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व नीट UG 2024च्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।